सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं. काल मी तुम्हाला 10वी नंतर जर तुम्ही सायन्स क्षेत्रात जर जात असाल तर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याचं मी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तो कालचा पार्ट नंबर 1. आज पार्ट नंबर 2 मी डिप्लोमा 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर डिप्लोमामध्ये तुम्हाला कोणकोणत्या करिअरमध्ये संधी उपलब्ध आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. मित्रांनो, काल जे मी तुम्हाला सांगितलं की सायन्स क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल, सायन्स नंतर म्हणजे 11वी 12वी सायन्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर डिग्री करायची असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर कमीत कमी म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी हे 2 वर्ष आणि तिथून पुढे एखादी डिग्री तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्यासाठीचे कमीत कमी 3 वर्ष 4 वर्ष असे तुम्हाला कमीत कमी 5 वर्षानंतर तुम्ही सेटल होणार आहे. 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात. आज मी जो विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे डिप्लोमा. 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेत असाल तर डिप्लोमा कोर्स हा 3 वर्षाचा कोर्स आहे. जे तुम्ही बघितलं तर हा फक्त 3 वर्षाचा कोर्स आहे आणि हा 3 वर्षाचा कोर्स म्हणजे 10वी नंतर जर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केला तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहू शकता. आता बघा, डिप्लोमा किंवा बरेचसे त्याला पॉलिटेक्निक पण म्हणतात, म्हणजेच डिप्लोमा पॉलिटेक्निकला जर तुम्ही ऍडमिशन जर घेतलं तर तुमच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या खूप साऱ्या ब्रांचेस आहे इंजिनिअरिंगच्या. त्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स ह्या आणि अशा अजूनही काही ब्रांचेस आहेत की ऍडमिशन घेतल्यानंतर ह्या ब्रांचेसला तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता बघा, जर तुमचं 10वी नंतर डिप्लोमा कंप्लीट केलं, तुम्ही ठरवलं की बाबा मला डिप्लोमा कंप्लीट करायचं आहे, डिप्लोमाला तुम्ही ऍडमिशन घेतलं, यापैकी कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही ऍडमिशन जर घेतलं, सगळ्या शाखा ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर कोणकोणत्या करिअरला तुम्हाला संधी मिळणार आहेत तर ते आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्वाचं बघा, इथं मी दिलेलं आहे ह्या सगळ्या ब्रांचेस डिप्लोमाच्या असणाऱ्या ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत. त्याच्यानंतर हे कंप्लीट झाल्यानंतर हा डिप्लोमाचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर असणाऱ्या संधींचं मी इन्फॉर्मेशन देतोय. सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं, सगळ्यात पहिली संधी जर बघितली तर तुम्हाला जर जॉब करायचा असेल त्याला मी पहिली संधी म्हणतो. जॉब करायचा असेल तर तुम्ही जॉब करू शकता. सगळ्यात पहिले ज्यांना जॉब करायचा आहे लगेच ते त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहू शकता. आणि जॉब करताना बघा, इथे मी 3 सेक्टर दिलेले आहेत. सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. याच्याबद्दल मी पूर्ण गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर बद्दल पूर्ण मी बोलणार आहेच पुढे. आता फक्त थोडक्यात सांगतो. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळतील. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट सेक्टर, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, जेवढ्या चांगल्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब्स मिळतील. आणि अब्रॉड म्हणजे विदेशामध्ये पण जाऊन तुम्हाला जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. तर हे झालं तुमचं. जॉब जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही 3च वर्षात तुमच्या पायावरती उभे राहू शकता ह्यापैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन. त्याच्यानंतरची पुढची जी संधी आहे, दुसरं मी मानतो तो म्हणजे काय, एखाद्याला वाटलं की बाबा मला हायर एज्युकेशन करायचंय की बाबा डिप्लोमा नंतर मला पदवी पाहिजे, डिग्री मिळवायची मला, तर दे कॅन गो फॉर द हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनला जाऊ शकता आणि डिग्रीच्या डायरेक्ट थेट द्वितीय वर्षांना त्यांना ऍडमिशन मिळतं. म्हणजे डिप्लोमा 3 वर्ष आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री किंवा बीटेकला तुम्ही ऍडमिशन जर घेतलं तर ते 3 वर्ष म्हणजे 6 वर्षामध्ये तुम्हाला पदवी मिळते. म्हणजे बीई बीटेक करू शकता तुम्ही. बीई/टेक म्हणजे बीटेक करू शकता, एमई करू शकता किंवा एकदा बीई बीटेक झालं ग्रॅज्युएशन तुमचं, त्याच्यानंतर एमई/एमटेक, त्याच्यानंतर पीएचडी असा हा प्रवास तुम्ही करू शकता. बीई बीटेक झाल्यानंतर तुम्हाला जर पदवी मिळाली तर इथे पुन्हा तुम्हाला संधी निर्माण होता, त्या म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी. तर हे पण तुम्हाला हायर एज्युकेशनचा पण एक ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे आहे एंटरप्रेनर, म्हणजे याला मी तिसरा ऑप्शन म्हणतो. एंटरप्रेनर म्हणजे उद्योजक. तुम्ही स्वतःची कंपनी चालू करू शकता, छोटासा उद्योग चालू करू शकता. म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल मध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतील की सिव्हिल ह्या याच्यात असणारे जेवढे पण काही बिल्डर्स वगैरे, बिल्डर्स लाईन आपण त्याला म्हणतो, तुम्ही ते चालू करू शकता. मेकॅनिकल मध्ये असाल तर छोट्याशा कंपन्या, छोटी कंपनी करत करत मोठा उद्योजक तुम्ही होऊ शकता आणि स्वतःच तुम्ही दुसऱ्यांना जॉब देऊ शकता. म्हणजे एंटरप्रेनर तुम्ही बनू शकता. सॉफ्टवेअर मध्ये असाल तर सॉफ्टवेअरच्या रिलेटेड मध्ये कंपनी तुम्ही स्वतः चालू करू शकता. इलेक्ट्रिकल मध्ये असाल तर इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड मध्ये कंपनी तुम्ही चालू करू शकता. म्हणजे उद्योजक थोडक्यात तुम्ही होऊ शकता. त्याच्यानंतरचा पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सपोज तुम्हाला वाटलं की बाबा
हा चौथा एक ऑप्शन त्याच्या समोर आहे, तो म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे, रस्त्यांची कामं चालू असतात, वेगवेगळ्या पाटबंधारे विभागाची कामं चालू असतात, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे खूप सारे कामं चालू असतात. तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता. गव्हर्नमेंटची कामं तुम्ही स्वतः घेऊन परत तो एक छोटासा एक उद्योजकच आहात तुम्ही ते, आणि तुम्ही तिथेही तुम्हाला खूप सारी संधी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहेत एकदा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर, ऑथोराइज सर्टिफिकेट, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही ही सगळी कामं घेऊ शकता. त्याच्यानंतरची पाचवी संधी ही एक आहे, म्हणजे जर डिप्लोमा तुम्ही ह्या शाखेमध्ये कंप्लीट केला कोणत्याही, तर तुम्ही जाऊ शकता इंडस्ट्रियल सेफ्टीच्या कोर्सेसला. हा मी कालच सांगितलं, इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सेस मध्येही खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर असणार आहे. एकदा हा तुम्ही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा कोर्स एकदा डिप्लोमा नंतर कंप्लीट केला की तुम्हाला ऍज अ सेफ्टी ऑफिसर तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता. म्हणजे ह्या सगळ्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहेत 5. याच्यानंतरही एक 6वी एक अपॉर्च्युनिटी आहे जी मी लिहायची बाकी आहे. 6वी अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तुम्ही एनडीए, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, याला मी 6वा क्रमांक देतो. नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे परत एकदा तुम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी किंवा देशासाठी जी संस्था काम करते, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही मध्येही तुम्ही टेक्निशियन, टेक्निकल फील्डमध्ये तुम्ही तिथं जॉबला लागू शकता आणि देशसेवा करू शकता. आता आपण बघूया याच्यानंतर हे सगळं मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे, हे डिप्लोमा नंतरच्या सगळ्या संधी तुमच्याकडे इतक्या सगळ्या संधी उपलब्ध असणार, त्याही 10वी नंतर 3च वर्षामध्ये. आता थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊया की जॉब मी तर म्हटलंय याच्यामध्ये गव्हर्नमेंट आलं, प्रायव्हेट आलं आणि अब्रॉडचं मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात डिटेलमध्ये सांगतो. 2 प्रकारचे जॉब आपल्याकडे आहेत. सगळ्यात महत्वाचा आहे गव्हर्नमेंट जॉब आणि त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट जॉब. याच्यानंतरही तुम्ही अब्रॉडला जाऊ शकता, विदेशातही तुम्हाला जॉब अवेलेबल आहे, पण सध्या मी बोलणार आहे गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉबच्या बद्दल. तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत जे बऱ्याचशा लोकांना माहित नसतं. तर सगळ्यात पहिले बघूया, एक एक आपण बघूया. एसएससी जेई म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू ज्युनियर इंजिनियरच्या खूप साऱ्या पोस्ट अवेलेबल असतात. सगळ्या म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल ह्या सगळ्या ब्रांचेससाठी अवेलेबल असतात. तिथेही तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब हा अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्येही तुम्हाला ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट, टेक्निकल पोस्ट तिथे अवेलेबल असते आणि तिथेही सिलेक्शन होऊ शकतं. तिथेही तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. त्याच्यानंतर आरआरबी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, त्याच्यामध्ये लोको पायलट. आताच या वर्षी इथे बऱ्याचशा व्हॅकन्सी निघालेल्या, दरवर्षी 2-3 वर्षात ह्या व्हॅकन्सीज निघत असतात आणि इथे सिलेक्शन होत असतं. माझा मित्र म्हणजे आता माझा मित्र म्हणा, स्टुडंट म्हणा, की तो आता तिथे जॉईन झालेला आहे, भास्कर कांडेकर, लोको पायलट मध्ये. मी तुम्हाला काही मध्ये मध्ये उदाहरणही देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असे वाटेल की हे जे मी सगळे सांगतोय इथे खरंच लोक तिथे जॉईन पण होतात, विद्यार्थी तिथे जॉईन आहेत, कार्यरत आहेत, हे पण तुम्हाला समजायला पाहिजे. पुढचा आहे पोस्ट इस्रो. इस्रो सगळ्यांनी माहिती असेल, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इथेही आत्ताच आमच्या गावातला श्रीकांत गायधनी म्हणून एक विद्यार्थी आहे, एक स्टुडंट आमचा, तर तो तिथे आता कार्यरत आहे सध्या इस्रोमध्ये. त्याच्यानंतर डीआरडीओ, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, इथे पण एक माझी विद्यार्थिनी गायत्री बोरसे नावाची जी विद्यार्थिनी आहे आमच्या पॉलिटेक्निकची, तर ती तिथे सध्या कार्यरत आहे. म्हणजे हे पण खूप महत्वाचे सेक्टर आहे, इथे तुम्हाला जॉबच्या संधी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 5वं सेक्टर जे आहे पीएसयू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी, ज्या गव्हर्नमेंटच्याच कंपनीज असतात, तर त्याच्यामध्ये एवढे सगळे अवेलेबल आहेत कंपनीज. एनटीपीसी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ही एक कंपनी आहे. दुसरी आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तिसरी कंपनी जी आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. त्याच्यानंतर आयओसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याच्यानंतर एचपीसीएल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. नंतर एचएएल, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड. सीआयएल, कोल इंडिया लिमिटेड. तर ह्या सगळ्या कंपन्या, ह्या ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांमध्ये माझे मित्र म्हणा, म्हणजे ज्यांनी डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे ते खूप सारे विद्यार्थी मित्र हे कार्यरत आहेत. इथं खूप साऱ्या व्हॅकन्सीज अवेलेबल असतात, फक्त तुम्हाला चांगली मेहनत करायची आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचंय.
याच्यानंतरच सगळ्यांना माहिती असणारं डिपार्टमेंट म्हणजे जे आहे एमईसीबी डिपार्टमेंट. एमईसीबी डिपार्टमेंटमध्ये पण म्हणजे इलेक्ट्रिकल बोर्ड डिपार्टमेंटमध्ये पण खूप साऱ्या वॅकन्सीज अवेलेबल असतात आणि ह्या दरवर्षी ह्या वॅकन्सीज दर 2-3 वर्षात ह्या वॅकन्सीज निघत असतात आणि इथेही तुम्हाला काम करण्याची चांगली संधी आहे एमएसबी मध्ये. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे. हेच आता उदाहरण सांगताना मी माझ्या भावाचंही उदाहरण देईल. माझा भाऊ ज्याचं डिप्लोमा सिव्हिल झालेलं आहे, त्याच्यानंतर त्याने डिग्री सिव्हिल केलं, पण डिप्लोमा सिव्हिलच्या बेसिसवर त्याचं पहिलं सिलेक्शन झालं पीडब्ल्यूडी मध्ये. काही दिवस काम केल्यानंतर त्याचं सिलेक्शन त्याने नंतर त्या जॉब नंतर त्याने परत दुसरा जॉब प्रेफर केला, तो जॉब त्याने सोडून दिला. त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं एमईसीबी मध्ये. एमईसीबी मध्येही त्याने काम केल्यानंतर त्याने चांगल्या पोस्टसाठी परत क्लास 1 पोस्टसाठी त्याने इरिगेशन डिपार्टमेंट चॉईस केलं आणि इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सध्या तो क्लास 1 पोस्टमध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून काम करतो इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे एकच आहे कॅन्डिडेट, पण त्याला किती साऱ्या गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहे हे बघा. हेच नाही तर जेव्हा तो पास आउट झाला कॉलेजमध्ये तेव्हाही त्याला कॉलेजमध्येही कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्येही सिलेक्शन झालं. म्हणजे एक विद्यार्थी 4 ते 5 जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. एवढ्या सगळ्या संधी तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याच्यानंतरचा हा 7व्या नंबरचं जे आहे जे ज्युनियर इंजिनियर इन मेट्रोज. आपल्याला माहिती आहे आता मेट्रो सेवा सगळीकडे सुरू झालेली आहे. नागपूर मेट्रो असेल, मुंबई मेट्रो असेल, दिल्ली मेट्रो असेल, या सगळ्या ठिकाणी जे मेट्रोचे काम चालू आहेत इथे पण ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट असतात आणि तिथेही सिलेक्शन असतं. इथेही याच वर्षी माझी एक विद्यार्थिनी आता सध्या कार्यरत आहे तिथे. त्याच्यानंतर डिफेन्स सेक्टर जे मी तुम्हाला सांगितलं, एनडीए थ्रू जर तुम्ही गेले तर तुम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्येही चान्स आहे. त्याच्यानंतरचं 9वी ही पण गव्हर्नमेंटचीच कंपनी म्हणणार, गव्हर्नमेंटच जॉब आहे हा पण. लॅब असिस्टंट इन युनिव्हर्सिटीत, वेगवेगळ्या ज्या भारतामध्ये युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटी असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, तर ह्या कॉलेजेसमध्ये डिप्लोमा कंप्लीट झालेल्यांसाठी टेक्निकल किंवा लॅब असिस्टंट म्हणून एक पोस्ट असते, तिथेही चांगल्या पेमेंटची नोकरी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे एवढ्या सगळ्या संधी तुम्हाला डिप्लोमा नंतर अवेलेबल आहे. हे झालं गव्हर्नमेंट सेक्टर. आता बघूया आपण प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मित्रांनो मी खूप कमी कंपन्या लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खूप साऱ्या कंपन्या आहेत जिथं तुम्हाला खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत, पण मी काही नामांकित आणि थोडक्यात कंपन्या लिहिण्याचा प्रयत्न केला. जसं टाटा आहे, टाटाचं एक ऑटोमोबाईल डिपार्टमेंट आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे. तसंच टाटा स्टील पण आहे, त्याच्यामध्येही बरेचसे विद्यार्थी आमचे काम करतात. नंतर महिंद्रा आहे, टोयोटा, मायको, बॉश, एबीबी, L&T कंपनी, बजाज, हे सगळे तुम्ही ऐकलेले असतील. ह्या सगळ्या ठिकाणी आमचे विद्यार्थी काम करत आहे, माझे विद्यार्थी काम करत आहे. म्हणजे जॉबच्या संधी इतक्या अवेलेबल आहेत. केएसबी पंप्स आहेत, किर्लोस्कर आहे, जवळपास खूप साऱ्या सॉफ्टवेअर कंपनीज असतील, इलेक्ट्रॉनिक कंपनीज असतील. या सगळ्या कंपनीज मध्ये तुम्हाला जॉबच्या संधी अवेलेबल आहे. त्याच्याच बरोबर सगळ्या कन्स्ट्रक्शन कंपनीज म्हणजे जे रस्त्यांचे वगैरे जे काम चालतं, तर ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे जसं अशोका कन्स्ट्रक्शन कंपनी जे आहे, तर अशोका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्येही मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, तिथेही मुलं काम करतायत. म्हणजे हे प्लस अजूनही खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनी असतील, लोकल कंपनीज असतील, तिथे मुलांना त्यांच्या जॉबच्या संधी अवेलेबल आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली की तुमचं 10वी झालं, 10वी नंतर तुम्ही ठरवलं डिप्लोमा करायचा आहे आणि डिप्लोमा तुम्ही 3 वर्षाचा कंप्लीट केला यापैकी कोणत्याही ब्रांचमध्ये, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या संधी अवेलेबल आहे. म्हणजे 10वीच्या 3च वर्षानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. मित्रांनो, ही सगळी माहिती देत असताना मी ही एवढी माहिती सगळी कळकळीने का देतोय, तर मी स्वतःही डिप्लोमा इंजिनिअरिंग पास आउट केलंय. डिप्लोमा झाल्यानंतर माझं सिलेक्शन झालेलं बजाजला, माझं सिलेक्शन झालेलं महिंद्रामध्ये, या दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं. पण मी गेलो हायर एज्युकेशनसाठी. हायर एज्युकेशन करत असतानाही मी डिप्लोमाच्या बेसिसवरती HLलाही माझं सिलेक्शन झालेलं, तेव्हाही मी तिथे जॉईन केलं नाही. मी माझी डिग्री कंप्लीट केली आणि डिग्री कंप्लीट केल्यानंतरही माझं लगेच कॅम्पस सिलेक्शन झालेलं मेकॅट्रॉनिक सोल्युशन लिमिटेड कंपनीमध्ये. आणि तेही न करता माझी आवड ही शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी सध्या के वाघ पॉलिटेक्निक इथे कार्यरत आहे 13 वर्षांपासून. तर एवढ्या सगळ्या संधी मला स्वतःलाही उपलब्ध झालेल्या होत्या, म्हणून मी तुम्हाला ही सगळं मार्गदर्शन करण्यासाठी इथे उभा आहे. तर तुम्हाला जर यापैकी कोणत्याही क्षेत्रात तुमचं करिअर करायचं असेल, पॉलिटेक्निक डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आमची शिक्षण संस्था के वाघ पॉलिटेक्निक मध्ये या सगळ्या ब्रांचेस अवेलेबल आहे आणि आम्ही अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण तिथे देत असतो, जॉबच्या संधी उपलब्ध करून देत असतो. तर नक्की तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला ह्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ जे पण गरजूवंत असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या आजूबाजूचे असतील, ज्यांचे
मुलं हे 8वीला आहेत, 9वीला आहेत, 10वीला आहेत, या सगळ्यांना तुम्ही पाठवू शकता. कारण की 8वी, 9वी, 10वी पासूनच त्यांचे ध्येय एकदा ठरायला सुरुवात झाली तर त्यांना पक्क माहिती असतं की त्यांना काय करायचंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. याचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ मी आर्ट्स, कॉमर्स या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी अवेलेबल असतील याच्यावरती असणार आहे. धन्यवाद.